मित्रांनो, मी तुम्हाला एक झाड दाखवतो. आमच्या कोकणामध्ये फोपनिसाचं एक झाड आहे. ठीक आहे, हे बघा, हे आमच्या शांताराम भाऊंचं घर आहे, काकांचं, आणि त्यांचं हे झाड आहे. जेणेकरून असं वाटतं की झाडावर मोसंबी किंवा संत्री लागलीत. ठीक आहे, फक्त मोसंबी आणि संत्रीच्या आकाराहून थोडं मोठं हे फळ असतं. फोपनिसाचं फळ बघू शकता. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे बघा, ही छोटी आहेत, त्यामुळे असं वाटतं की संत्री किंवा मोसंबी लागलेत. हे बघा, भरपूर प्रमाणामध्ये. हे बघा, आणि ही पिकल्यानंतर आहे ना खाली पडतात. आता इथे गवत आहे त्यामुळे दिसून येत नाही आहे, परंतु ह्याला गुगल केलं ना तुम्ही तर ह्या फळाला पपनस म्हणून असं ओळखलं जातं. ठीक आहे, तुम्ही गुगल करा आणि ह्या फळाला पपनस म्हणून सर्च करा, तुम्हाला ह्या फळाची माहिती मिळून जाईल. ठीक आहे, तर ह्या फळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये कॅलरीज आहे ना, कॅलरीज कमी असते आणि अँटीऑक्सिडंटचं जास्त प्रमाण असतं, त्यामुळे वजन कमी करण्यास हे फळ मदत करतं आपल्याला. बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये लागले, आणि याच्यामध्ये आहे ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर नॉर्मल सर्दी वगैरे झाली असेल ना तर तुमची सर्दी हे ह्या फळाचं सेवन केल्यानंतर निघू शकते. बघू शकता अशा प्रकारे भरपूर प्रमाणामध्ये ही फळं लागलेत. ठीक आहे, आणि आतमध्ये ओपन केलं ना ह्या झाडाला, म्हणजे ह्या फळाला या फळाला ओपन केलं ना तर ह्याच्यामध्ये संत्री किंवा मोसंबीसारखे असे छोटे छोटे दाणे असतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याचे दाणे कसे छोटे असतात, परंतु त्यापेक्षा हे मोठे असतात. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक फळ आता ओपन करून दाखवते कसं आहे ते. ठीक आहे, आणि खाऊन पण दाखवेन. बघा, हे अशा प्रकारे एक फळ आहे, पपनस किंवा फोपनीस तुम्ही ह्याला बोलू शकता. ठीक आहे, आता हे खोलून दाखवतो. चलो काटते अभी इसको. हे बघा, कापल्यानंतर हे असं आतमध्ये लाल असतं, रेड कलरचं. हे बघा, तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने आतमध्ये रेड कलर सारखं, म्हणजे आपलं मोसंबी किंवा संत्री असतात ना त्याच्या प्रकारचे हे दाणे आहेत. ठीक आहे, तर आता एकाला साईडला ठेवूया. हे बघा, आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक घटक असतात. ठीक आहे, त्यामुळे आपण हे आता खाऊया. सेम मोसंबीसारखी फिलिंग येते आणि भारी आहे. ठीक आहे, तुमच्या गावामध्ये याला काय बोलतात ह्या फळाला ते नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी हे संपवतो. भेटूया पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बोम.